नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग आणि नशीबवान या दोन्ही सिरियलचा महासंगम तुम्हाला आज या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. तो रिव्ह्यू नक्की बघा. अगदी थोडक्यात सांगतो की रुद्र आणि गिरिजा यांची मेहंदी कशी रंगणार आपण हे बघणार आहोत. गिरिजा आणि रुद्र दोन्ही आग्रह करतात की अर्जुन आणि सायली तुम्ही लवकर या, लग्नाच्या 2-3 दिवस आधी या, त्यावेळेस आम्ही निघालो आहोत असं ते बोलतात. इकडे प्रिया देखील नागराजकडून माहिती मिळवते की नागराज सांगतो की महिपत हा तुळजापूरमध्ये आहे, तीही तुळजापूरच्या दिशेने जायला निघते, त्यासाठी आश्विनची परमिशन घेते. आणि खरं पाहिलं तर महिपत देखील नागेश्वरच्या घरी आलेला असतो, त्याला लपून बसायचं असतं. तुम्ही सगुणाला न मारता चक्क लपताय, मग माझं कामाचं काय असं नागेश्वर विचारतो. अगदी मला तर वाचू द्या, नंतर तुमचं काम 313% होईल असं तो बोलतो. खूप चांगल्या पद्धतीचं वेषांतर करून महिपतला नागेश्वर लपवतो, अगदी त्याला देखील ओळखता येत नाही. रुद्राच्या घरी नेमकं सायली आणि अर्जुनचं आगमन होतं. त्यावेळेस सगळ्यांची ओळख करून देता देता शेवटी ऑप्शन महिपत जो पाठीमागून आलेला असतो त्याच्यावर येऊन थांबतो. त्यावेळेस महिपत काहीतरी फोनवर बोलण्याचं नाटक करून निघून जातो. नागेश्वर बोलतो, हे आमचे मित्र आमदार आहेत, ते खूप कमी बोलतात, आम्ही तर आलेलो त्यांना आवडत नाही का असं अर्जुन विचारतो. त्यानंतर तसं काही नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका असं नागेश्वर बोलतो. पण ज्यावेळेस सायली आणि अर्जुनची नजर महिपतवर जाते त्यावेळेस ते दोघी संशयाने त्याच्याकडे बघतात. इकडे प्रिया तिचा कपटी दृष्टिकोन सगळ्यांना सांगत असते, ही बाटली घ्या, या बाटलीमध्ये गुंगीचं औषध आहे, तिच्या मेहंदीमध्ये मिक्स करा आणि तो बाउल चेंज करून तुम्ही तिला गुंगी आणून द्या, त्यानंतर तिला फेकून द्या, नंतर आपले माणसं त्याला घेऊन पळून जातील आणि आपण रुद्राला सांगू शकू की ती साखरपुड्यातच पळून गेली असा उर्वशीचा डाव असतो. त्यानंतर सावी आणि रुद्राचं लग्न होईल. नेमकं नागेश्वर अर्जुनपासून लपवण्यासाठी महिपतला एका खोलीमध्ये डांबून ठेवतो, तर हा आतून दार वाजत असतो. त्याच वेळेस रुद्रा घर दाखवायच्या बहाण्याने त्याला इकडून तिकडे घेऊन येतो, पण नेमकं रुद्राला कॉल येतो, तो निघून जातो आणि अर्जुन ते दार उघडतो. ते दार उघडलं तर आतमध्ये कोणीच नसतं, कारण महिपत आतमध्ये लपलेला असतो. तो त्या ठिकाणी जायला देखील लागतो. तेवढ्यात रुद्रा येतो आणि तू इकडे कुठे आलास असं म्हणतो, त्याला घेऊन जातो. थोडक्यात महिपत पकडण्यापासून वाचतो. वासंती खानदानी हार ही गिरिजाला सोपवते, याची जबाबदारी म्हणून तू काळजी घे असं बोलते, खूप सांभाळ त्याला असं बोलते, कारण माझ्या सासूबाईंनी हा दिला आहे आणि तोच मी आता तुला देत आहे. रुद्र त्यावेळेस खूपच लाजतो. इकडे सायली चक्क प्रियाला त्या ठिकाणी बघते, ती बघायला जाते. त्याच वेळेस दुसरी बाई पडते, सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जाते आणि त्यावेळेस प्रिया तिथून निघून जाते. तर प्रियाच्या प्लॅननुसार ती गुंगीचं औषध असलेली मेहंदी ही बाउलमधून घेऊन जाताना नेमकी सायली त्याला धडकते आणि सगळा बाउलचा चेहऱ्यावर पडतो. तो बाउल चेहऱ्यावर पडल्यानंतर अक्षरशः तिलाच गुंगी येते आणि तीच खाली पडते. हे तुमच्या पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि जो प्लॅन केला होता प्रिया, उर्वशी आणि सावीने तो फेल जातो आणि दोघींची फसगत होते. पुढच्या एपिसोडमध्ये बघूयात काय होते.